मित्रांनो, लॅपटॉपची व्हिडिओ आपण सहसा करत नाही, पण आज करतोय त्याला कारणच तसं आहे. डेलने भारतात एकाच वेळी 3 प्रीमियम लॅपटॉप लॉन्च केलेत आणि सोबतच एक एलियनवेअर गेमिंग लॅपटॉप देखील आणलाय. XPS 13, 14S आणि 16S असे 3 प्रीमियम लॅपटॉप आणि एलियनवेअर 15 हा गेमिंग लॅपटॉप कंपनीने लॉन्च केलाय. या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या लॅपटॉपचे फीचर्स, किंमत हे सगळं तर बघणारच आहोत. पण सोबतच यातला XPS 13 हा लॅपटॉप ॲपलच्या मॅकबुक निओला टक्कर देईल का, हे पण आपण बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या लॅपटॉपच्या किमती ज्या पद्धतीने वाढतायत, त्या पार्श्वभूमीवर हे लॅपटॉप खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहेत का, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बोलूया डेल XPS 13 बद्दल, कारण या लॉन्च मधला हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला लॅपटॉप आहे आणि यालाच ॲपलच्या मॅकबुक निओला टक्कर देणारा लॅपटॉप म्हणून पाहिलं जात आहे. हा लॅपटॉप ॲल्युमिनियम बिल्डचा आहे आणि तरीही वजनाला अगदी हलका आहे. कंपनीने तर म्हणलंय की डेलच्या इतिहासातला हा सगळ्यात स्लिम आणि हलका असा XPS लॅपटॉप आहे. याची जाडी फक्त 12.7 mm आहे आणि वजन फक्त 1 किलो आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर यात 13.4 इंचाचा इन्फिनिटी एज टच स्क्रीन डिस्प्ले मिळतोय, ज्याचं रिझोल्युशन 2.5K आहे. हा डिस्प्ले 13 हर्ट्ज ते 120 हर्ट्ज व्हेरिएबल रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, 500 निट्स पीक ब्राईटनेस देतो आणि डिस्प्लेमध्ये आयसेफ टेक्नॉलॉजी पण मिळते. प्रोसेसरबद्दल बोलायचं तर यात इंटेल कोर सिरीज 3 प्रोसेसर आहे आणि 32 GB पर्यंत LPDDR5X मेमरी सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी कॉन्फिगरेशननुसार एकतर 2 USB 3.2 Gen 2 Type-C पोर्ट्स मिळत आहेत किंवा 2 Thunderbolt 4 पोर्ट्स मिळत आहेत. हा लॅपटॉप स्काय आणि स्टॉर्म अशा 2 कलर ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे आणि याची स्टार्टिंग प्राइस 80,000 रुपये आहे. तुम्हाला जर डेली ऑफिस वर्कसाठी ट्रॅव्हल करताना कॅरी करायला एक हलका पण प्रीमियम असा लॅपटॉप हवा असेल किंवा मग मॅकबुक सारखा प्रीमियम फील विंडोजमध्ये हवा असेल तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आता सगळ्यात मेन प्रश्न, डेलचा XPS 13 आणि मॅकबुक निओ यात कोणता बेस्ट आहे? याचं खरं तर अगदी सरळ उत्तर नाहीये, कारण दोन्ही लॅपटॉप वेगवेगळ्या फिलॉसॉफीने बनवलेत. मॅकबुक निओ यावर्षी मार्च महिन्यात लॉन्च झाला आणि त्याला ॲपलचा आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त मॅकबुक अशा अँगलने प्रेझेंट केलं गेलं. त्याची किंमत देखील 70-80 हजारांच्या रेंजमध्ये जाते. 8 GB रॅम मिळते आणि 256 GB स्टोरेज त्यात मिळते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यात मॅकबुकची M सिरीजची चिप नाहीये, तर iPhone 16 Pro मधली A18 Pro चिप मिळते. म्हणजे आयफोनच्या प्रोसेसरवर चालणारा हा मॅकबुक आहे असं म्हणता येईल. मॅकबुक निओ हा अगदी कॅज्युअल यूजसाठी असलेला एंट्री लेवल लॅपटॉप आहे. पॉवर युजर्ससाठी, हेवी एडिटिंग वगैरे करण्यासाठी अजिबात नाही. याउलट XPS 13 कडे बघितलं तर त्यात तगडा प्रोसेसर, मोठी रॅम आणि जास्त चांगला डिस्प्ले असं सगळं मिळतंय. शिवाय हा डेलच्या प्रीमियम सेगमेंटमधला लॅपटॉप असल्यामुळं तुम्ही त्यावर हेवी कामं, ग्राफिक्स किंवा एडिटिंग किंवा गेमिंग देखील आरामात करू शकता. त्यामुळे रॉ स्पेक्सच्या बाबतीत म्हणाल तर XPS 13 हा निओपेक्षा खूप पुढे आहे. पण तुम्हाला ॲपलच्या इकोसिस्टमचा भाग व्हायचा असेल, ॲपलचे अधिक पॉलिश्ड ॲप यूज करायचे असतील, तर मात्र तुम्ही निओ प्रेफर करू शकता. तुमचा वापर काय आहे त्यावर तुम्ही कोणता घ्यावा हे ठरतंय. निओ आणि XPS 13चं तर मिटलं. आता डेल 14S आणि डेल 16S कडे बघूया. 14S आणि 16S हे डेलचे भारतातले पहिलेच मेनस्ट्रीम लॅपटॉप आहेत ज्यात डेडिकेटेड AI इंजिन दिले. म्हणजे हे दोन्ही कोपायलट प्लस PC सर्टिफाईड लॅपटॉप्स आहेत. डेल 14S मध्ये इंटेल कोर अल्ट्रा 5, कोर अल्ट्रा 7, अल्ट्रा X7 आणि अल्ट्रा 9 असे प्रोसेसर ऑप्शन्स मिळतात आणि AI वर्कलोडसाठी यात 50 टॉप्स पर्यंत NPU परफॉर्मन्स दिलाय. मोस्टली सगळ्याच व्हेरियंट्समध्ये इंटिग्रेटेड इंटेल ग्राफिक्स आहेत, तर सिलेक्ट अल्ट्रा X7 मॉडेल्समध्ये इंटेल आर्क B390 ग्राफिक्स दिलेत. हा लॅपटॉप विंडोज 11 होम किंवा प्रोवर चालतो आणि यामध्ये 32 GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 2 TB पर्यंत SSD स्टोरेज ऑप्शन अवेलेबल आहे. डिस्प्लेच्या बाबतीत म्हणाल तर डेल 14S मध्ये FHD प्लस OLED डिस्प्ले मिळतोय, जो टच आणि नॉन टच ऑप्शन्समध्ये अवेलेबल आहे. या डिस्प्लेला 120 हर्ट्ज पर्यंत रिफ्रेश रेट, 400 निट्स ब्राईटनेस, डॉल्बी विजन सपोर्ट अवेलेबल आहे. बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर हा 15.3 mm मेटल डिझाईनमध्ये येतो आणि वजन साधारणपणे 1.5 किलो आहे. याची किंमत 1,20,000 सुरू होते आणि हा निळ्या रंगाच्या 2 शेड्समध्ये अवेलेबल आहे. डेल 16S हा 14Sचाच मोठा भाऊ आहे असं म्हणता येईल. यामध्ये हार्डवेअर सेमच आहे, फक्त डिस्प्ले 14 इंचांऐवजी 16 इंच साईजचा मिळतो. यात मग फुल साईज कीबोर्ड, डेडिकेटेड न्यूमरिक कीपॅड देखील मिळतच आहे. यामध्ये डिस्प्ले जास्त चांगला केलाय. 2.8K रिझोल्युशनचा OLED टचस्क्रीन डिस्प्ले यात मिळतोय. हा डिस्प्ले 48 हर्ट्ज ते 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 400 निट्स ब्राईटनेस आणि डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. यामध्ये इंटेल कोर अल्ट्रा X7 358H प्रोसेसर देण्यात आलाय आणि मागच्या जनरेशनच्या लॅपटॉपपेक्षा हा 55% जास्त ग्राफिक्स परफॉर्मन्स देतो असा डेलने दावा केलाय. याची स्टार्टिंग प्राइस 2,30,000 रुपये आणि हा फक्त dellstore.com आणि डेल एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सवर अवेलेबल असेल.
बाकी दोन्ही 14S आणि 16S मध्ये रिसायकल्ड ॲल्युमिनियम आणि प्लास्टिकचा वापर केला आहे. पूर्णपणे रिसायकल्ड पॅकेजिंगमध्ये हे येतं आणि एनर्जी स्टार सर्टिफाईड आणि EPEAT गोल्ड रेटेड आहे. म्हणजे सस्टेनेबिलिटीच्या बाबतीत देखील डेलने चांगलं काम केलंय. आता हे दोन लॅपटॉप कुणासाठी योग्य आहेत? 14S हा त्या युजर्ससाठी बनलाय ज्यांना एक बॅलन्स्ड AI रेडी प्रीमियम फील असणारा पण फार जड नसणारा लॅपटॉप हवाय. स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स आणि कंटेंट कन्झ्युमर्ससाठी हा एक स्मार्ट चॉईस आहे. तर 16S त्यांच्यासाठी आहे ज्यांना मोठी स्क्रीन, नंबर पॅड आणि जरा जास्त पॉवरफुल ग्राफिक्स हवेत. म्हणजे क्रिएटर्स, डेटा वर्क करणारे प्रोफेशनल्स किंवा जे लोक एंटरटेनमेंट आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्हीसाठी मोठा डिस्प्ले बघतायत त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे लॅपटॉप्स व्हॅल्यू फॉर मनी आहेत का, आणि तेही अशा वेळी जेव्हा लॅपटॉपच्या किमती एकूणच वाढत आहेत. मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आधी सध्याची मार्केट सिच्युएशन बघूया. 2026 मध्ये भारतात लॅपटॉपच्या किमती तब्बल 35% वाढू शकतात, कारण ग्लोबल मेमरी क्रंच सुरू आहे. रॅमच्या किमती आधीच 2.5 ते 3 पटींनी वाढल्यात आणि त्यामुळे जसे मोबाईल्स महाग होत आहेत तसंच लॅपटॉप देखील महाग होत आहेत. आधी जे लॅपटॉप 30 ते 35 हजार रेंज मधले एंट्री लेवल लॅपटॉप होते ते आता 45 हजारांच्या जवळ पोहोचलेत आणि 2027च्या शेवटपर्यंत तरी परिस्थिती अशीच राहणार असल्याचं एक्सपर्ट सांगतात. दुसऱ्या एका रिपोर्टनुसार 2026 मध्ये मिड रेंज लॅपटॉपच्या किमती सरासरी 35 ते 40% वाढू शकतात. तर आसूस इंडियाने काही मॉडेल्सवर तब्बल 45% दरवाढीचा अंदाज व्यक्त केलाय. हे सगळं बघितलं तर डेलचे नवीन आलेले 3 लॅपटॉप बऱ्यापैकी व्हॅल्यू फॉर मनी आहेत असं म्हणता येईल. बाकी हे 3 लॅपटॉप झाले, एक अजूनही राहिलाय तो म्हणजे एलियनवेअर गेमिंग लॅपटॉप. डेलने हा एलियनवेअर 15 लॅपटॉप देखील भारतात लॉन्च केलाय. यामध्ये इंटेल कोर 7 सिरीज 240H प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 5060 हे ग्राफिक्स मिळतात. याची सुरुवातीची किंमत 1,30,000 रुपये आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर यात 15.3 इंचचा वुक्सगा पॅनल मिळालाय जो 165 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि सोबतच HDMI 2.1, USB-C, इथरनेट यासारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स देखील यामध्ये मिळत आहेत. डिझाईनचं म्हणाल तर हा नोवा ब्लॅक फिनिशमध्ये अवेलेबल आहे आणि खास गोष्ट म्हणजे डेलने या लॅपटॉपची चांगली ड्युरेबिलिटी टेस्ट केली आहे. म्हणजे रोजच्या वापरात होणारे ॲक्सिडेंटल स्पिल्स, खाताना पिताना काही सांडणं, या सगळ्या गोष्टींची आणि थोडाफार इकडे तिकडे खाली पडला तर त्याची देखील टेस्टिंग झाली आहे आणि त्यात या लॅपटॉपला काहीही झालं नाही. ज्यांना गेमिंग सोबतच पोर्टेबिलिटी देखील हवी आहे, म्हणजे खूप मोठा गेमिंग सेटअप नको आणि आपलं गेमिंग मशीन कुठेही नेता आलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा खरंच चांगला ऑप्शन आहे. ना जास्त वजन आहे आणि परफॉर्मन्समध्ये देखील कॉम्प्रोमाइज नाही. तर हे असे सगळे लॅपटॉप डेलने लॉन्च केलेत आणि खरं सांगायचं तर तुम्हाला जर खरंच नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर आत्ताच चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण मोबाईलप्रमाणे लॅपटॉपच्या किमती देखील वाढत जाणार आहेत आणि आत्ता तुम्हाला जो लॅपटॉप तुमच्या बजेटमध्ये वाटतोय तो पुढच्याच महिन्यात आउट ऑफ बजेट जाऊ शकतो. बाकी लॅपटॉप संबंधी तुमचे काहीही प्रश्न असतील, अगदी डेलच्याच नाही कुठल्याही, तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. लॅपटॉपचे आणखी कंपॅरिझन किंवा सजेशन देणारे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तसं देखील नक्की सांगा आणि जाता जाता टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.